गणपती बाप्पा मोरया। आज आपण बघूयात कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा। अगदी विलक्षण कथा आहे, अर्थात आख्यायिका आहे। आख्यायिका काय आहे की त्यावेळेला तारकासूर नावाच्या एका असुराला ब्रह्मदेवाने एक वरदान दिलेलं होतं। ते म्हणजे काय की फक्त भगवान शंकराचा पुत्र त्याला मारू शकतो। आणि त्यावेळेला असं होतं की सतीचं निधन झालं होतं। भगवान शंकर हे अतिशय दुःखी होते, कष्टी होते आणि ते तपश्चर्येला निघून गेले होते। त्यामुळे तारकासुराला असं वाटलं की आता भगवान शंकराला पुत्र होणं शक्य नाही। त्यामुळे त्याने सगळीकडे हाहाकार माजवला। अर्थात सतीचं पुनर्जन्म झाला पार्वतीच्या रूपामध्ये आणि परत पार्वती आणि शंकराचं मिलन झाल्यानंतर त्यांचा एक पुत्र जन्माला आला। आता हे जे भ्रूण होतं ते इतकं तेजस्वी होतं, विथ फुल ऑफ एनर्जी। त्यावेळेला ती एनर्जी पार्वतीलाही हँडल होत नव्हती। त्यामुळे अग्निदेवतेकडे हा भ्रूण अर्पण करण्यात आला। आता अग्निदेवतेपेक्षा सुद्धा या भ्रूणाची एनर्जी इतकी जास्त असल्यामुळे अग्निदेवतेनं हा भ्रूण गंगेकडे दिला, कारण गंगा शीतल आहे आणि त्याची उष्णता थोडीफार कमी करू शकेल। गंगेनं मात्र हिमालयामध्ये गेल्यानंतर एका सरोवरामध्ये हा भ्रूण ठेवलं। 6 कृतिका यांनी त्या भ्रूणाचा सांभाळ केला आणि तो पुत्र म्हणजे कार्तिक स्वामी। आता कार्तिक स्वामीला त्यामुळे षण्मुख किंवा स्कंद अशी वेगवेगळी नावं आहेत। पाहायला गेलं तर आजकाल IVF तंत्रज्ञानामध्ये आम्ही भ्रूण हे फ्रीज करतो, म्हणजे एम्ब्रिओ फ्रीजिंग। कदाचित तीच टेक्नॉलॉजी होती का? दुसरं म्हणजे काय, सरोगेट मदर। सरोगेट मदर हे कुणाला म्हणतात की ज्या वेळेला आईच्या गर्भाशयामध्ये काही अडचण आहे तर त्यावेळेला गर्भाशय दुसऱ्याचं वापरणं पण अर्भक मात्र आपलं असतं, त्याला सरोगेट मदर असं म्हणतात। तर या 6 कृतिका कदाचित सरोगेट मदर असतील का? बघा किती विलक्षण आहे। म्हणजे या कथेचा आपल्या सायंटिफिक गोष्टीशी आपण कोरिलेशन करू शकतो। धन्यवाद।